दर्शन चांगले झाले मित्रांनो, खरं खोटं नाही बोलणार. जर काही मित्र तुमची नसेल सपोर्ट करण्याचे आहे मंदिरामध्ये तर एकटे आहे, सोलो टिपोर आहे, काही गरज नाही कोणाची. आपले एकटे आले फक्त सोबत असले एका जिगरी मित्र त्याला घेऊन वगैरे ती बारभर चिंता असे करायची गरज नाही. उगा याचं गडबड करायची चला चला म्हणून आपली एकटे निघायचं आरामशीर आपण एकदम एकदम असं ब्युटिफुल नेचर, एकदम एकदम असं ब्युटिफुल नेचर. चुकी एवढी मोठी चुकीचं काय करणार पुढच्या वेळी जाणार ठेवू, सोलो ट्रिपच काढणार ट्रिप पण सोलो ट्रिपच काढणार. आता 4:30ची गाडी आहे तर नाशिकची सॉरी त्र्यंबकेश्वरची. फोन उचलीत नाही. तर आता रेल्वे स्टेशनवर आले, फर्स्ट टाइम आले इथे एक्सपिरियन्स केला. ते अजून तर लेट दाखवते. आपल्याला जायचं आहे देवगिरी एक्सप्रेस. तर निघला आपला सफर. यार वेगळंच वाटायला मला. आलो का आता यार. अरे वा वा. तर आता मी नका नाही रेल्वे तर त्या हिशोबाने बरीच आहे चांगली. आता रेल्वे आपल्याला उशीर अजून 11:15 वाजले, 11:30ची ट्रेन आहे त्याच्यामध्ये पण उशीर झाले. भुंबी साहेब यांच्या ट्रेन चालू मला सांगा आसपास आता नाशिकला वगैरे. आता नाशिक रोडवर आले म्हणजे नाशिक अजून तो वेळ आहे. आता इथे कवर आम्हाला काय बसचा तर पत्ता नाही अजून विनाकारण काही म्हणा बरं का. पण रेल्वे स्टेशन आवडलं. रेल्वे स्टेशन आता असं नाही मी आपल्या जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्याची स्तुती करतोय, पण यार बाहेर परत स्वच्छता आता बघायचं तर ती जेवली मला काही जात काही भूक नाही त्यामुळे आता नंतर. आता तू चल पुढं लय डोकं लावून वाजव आता. तर आता नाश्ता केला थोडाफार, आता चहा. तर आता इथं सिटी बसमध्ये बसले. जागा तर नव्हती पण थोडंफार ॲडजस्टमेंट केली. नंतर परत उभा राहिलो मी आणि असं मध्ये जाताना इथं आपल्याला पर्वत ते दिसत म्हणजे डोंगर ते दिसतात. एकदम ब्युटिफुल नेचर असं वातावरण ना. म्हणजे आता मी व्हिडिओ तर काढतो स्टेबल नाही त्यामुळे आणि एवढा भारी एक्सपिरियन्स आला ना. ते पुढे गेल्यावरती धुईन ते दिसते नाही. आता त्र्यंबकेश्वरमध्ये आलो आणि नाही मी नाही दिला पाहिजे तिथं, मी मागे होत्या. चला आता पोचले. थोडं आहे ना आता दर्शन करायची. एकदम ब्युटिफुल नेचर इथे एकदम. आता मंदिराजवळ आलो समोर मंदिर. हेच मंदिर आहे ना. हा हेच तीर्थावत कुंड आहे, तिथं जायचं. आता इथे कुंड आहे, तिथं आपण स्नान करणार आणि स्नान केल्यानंतर मग महादेवाचं दर्शन करायला जायचं. मग तिथून पुढचं जे नियोजन आहे म्हणजे त्यामध्ये असो तीर्थपुरी सप्तशृंगी अजून 2-3 तिथे जायचं आपल्याला. तर आता आलो होतो आपण तिथं तीर्थराज कुशावर तिथं आणि इथं स्नान करायचं. तिथं स्नान केल्यानंतर हे आणि इथं स्नान करून पुढे जायचं मंदिराकडे. चला आता मंदिरातून आलं म्हणजे दुसरं मंदिर तिथून दर्शन करून आलं. आता स्नान ते केलं केक लावलं बाबांनी केक लावता चाललं. तिथं समोरच मंदिर ते दर्शन समोर दर्शन केलं. हर माझ्या कमेंट. यार मित्रांनो तुमच्या भाऊनी एवढी मेहनत केली आहे ना. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ते दर्शन घेऊन घ्या त्र्यंबकेश्वर महाराजची. सर मला तर वाटलं होतं फोन घेण्यात येत नाही. फोन जमतो इथे. आता हे चालू आहे दर्शन. आता आज दर्शनाची गेल्या की संपली नाही, वेळ थोडा. तर आता दर्शन झाले. थोड्या बाहेर जायचं ब्रह्मगिरी पर्वत हरिहरगड आणि जमलंच तर अजून घेतली आता खूप जमले कारण खूप चांगलं जायचं. दर्शन एकदम मस्त झाले आणि थोडा वेळ लागला पण ते म्हणतात ना सगळं का फल मिठा होते. तर झाले एकदम मस्त दर्शन झाले. थोडं वेळ बसलो तिथं आपण जास्त तिथं बसलो आणि थोडं एकदम मस्त दर्शन. तुम्ही दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये हर माझं नक्की लिहा. तिथं बघ मला तर वाटलं होतं शूटिंगची परमिशन नाही आहे पण परमिशन घेतली त्यांना चांगलं दर्शन. आणि आता एक लोक आता पण मंदिर पूर्ण दिसत असेल. तर अशाच ब्लॉगसाठी चॅनल सबस्क्राईब अजून नाही म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून देतो. अजून तर आपल्या दुसऱ्या जागेवर जायचं काही तर तुम्हाला एकदम मंदिर दाखवतो फायनल. एकदम अप्रतिम मंदिर एकदम. जेवढं बघा तेवढं कमी काय मंदिर आहे म्हणजे देवाची कलाकृती आणि नक्षीकाम. दर्शन चांगले झाले मित्रांनो, खरं खोटं नाही बोलणार. जर काही मित्र तुमची नसेल सपोर्ट करण्याचे आहे मंदिरामध्ये तर एकटे आहे, सोलो टिपोर आहे, काही गरज नाही कोणाची. आपले एकटे आले ते फक्त सोबत असले एका जिगरी मित्र त्याला घेऊन उगा गर्दी बारभर चिंता असं करायची गरज नाही. उगा याचं गडबड करायची चला चला म्हणून आपली एकटे निघायचं आरामशीर आपण जायचं आहे ब्रह्मगिरी पर्वतला. खरं बोलतो जास्त इच्छा आहे पण पाय थोडे दुखले होते कारण की रेल्वेमध्ये उभारून यावं लागलं. तिकीट कन्फर्म केलं नाही आता. झाली चुकी एवढी मोठी चुकीचं काय करणार पुढच्या वेळी जाणार ठेवू, सोलो ट्रिपच काढणार ट्रिप पण सोलो ट्रिपच काढणार. आता झाली ट्रिप. आता जायचं ब्रह्मगिरी पर्वत. किती मोठं तू विचार फक्त. तिकडं जायचं व तिकडं टोकाला. आता अजून एक मंदिर आहे इथं. सगळे मंदिर कॅप्चर करणार आहे आपण, एक पण मंदिर नाही सॉरी. इथलं पर्वत आता विचारलं त्याचा रस्ता वेगळा आहे जायला. इथं आता मंदिरच सांगलं. चला मग आता थोडी विश्रांती. ठीक आहे
मंदिरात फोटो एक दोन ठीक आहे पण नुसते फोटोज काढणं यार मला काही बरोबर वाटत नाही. तुम्हाला वाटतं कमेंट नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब. माझ्या नावानं वरडेल तिकडे की चल ना काय झालं कम थांबले आता परत तिथं गडबड करा. आता रस्ता काय आला ब्रह्मगिरी पर्वतला जायचा. आता इकडून रस्ता सर जायला पायरी ते आता तिकडून चाललं. एक वडापाव खाल्ले. आता वर जाताना किती पिकतो ते बघायचं. इथं पर्वत. तर हा होता पार्ट 1. पार्ट 2 मध्ये तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वत आणि पार्ट 3 मध्ये पंचवटी ते दाखल कारण तुमच्या मित्राच्या फोनची स्टोरेज फार कमी आणि फोन हँग पडतोय. थँक्स फॉर वॉचिंग.